आता मात्र सामना सुरुवात होत आहे. खरवटे वर्सेस शिवशक्ती मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. कारण का नक्कीच मोठा असा संघ दादा संघ म्हणून ओळखला जाणारा शिवशक्ती संघ मैदानामध्ये विराजमान आणि व्यावसायिक गटातील खेळणारा कुणाल सुद्धा आलेला आहे. नक्कीच बॉलिंग लाईनअप मात्र चांगली आहे. कारण का कोणाला बॉलिंग द्यायची नक्कीच प्रश्नचिन्ह कॅप्टन समीर सोबत नक्कीच राहणार आहे. कारण का स्वप्नील आहे, सुमितला आपण पाहिलं, नक्कीच चर्चा खेळाडूंची होईल. भरपूर मोठमोठे टुर्नामेंट ह्या खेळाडूने शिवशक्ती या संघाला जिंकून आतापर्यंत दिलेले आहेत. बॉलिंगच्या स्वबलावर जाऊया सामन्याकडे. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. शिवशक्ती वर्सेस खरवते. खरवते या संघ सुद्धा सांगताना की आम्ही एवढं लांबून का आलो त्याचं मात्र खरवते या संघाला सुद्धा प्रक्षेपण करायचं आहे. नक्कीच आपण स्क्वेअर लेगला जर पाहिलं नक्कीच आपण स्क्वेअर लेगला पाहिलं तर यशला आपण पाहिलं. मिड विकेट डीपला मात्र आपण रव्याला पाहणार आहोत. मिड ऑनच्या दिशेने आपण नक्कीच निरंजनला पाहणार आहोत. शॉर्ट लेगला नक्कीच आपण ओंकार, एक मोठं नाव ज्यांनी DPL गाजवले असं ओंकार. नक्कीच नंतर आपण शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने आपण नक्कीच दिवेशला पाहणार आहोत. अशी चांगली रणनीती अशी त्यांनी आखलेली आहे. किप्पर साठी ऋषिकेश, बॉलिंग साठी आलेला स्वप्नील, नक्कीच आपण मिड ऑफला कुणाल, नंतर आपण जाऊया मिड ऑफ सिलीला आपण पाहणार आहोत समीर पालेकर यांना. आणि पॉइंटला मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने जो डिपला आहे सुशांतला आपण पाहणार आहोत. नंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण नक्कीच डिपला पाहणार आहोत सुमित वांगणकरला. चांगलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि काळभैरव या संघाच्या प्रतिनिधीला विनंती करतो स्वयंसेवकांना की बाउंड्री लाईनवर राहायचंय. बाउंड्री लाईनवर सर्व खेळाडून राहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आता मात्र चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला शिवशक्ती वर्सेस खरवटे. सामना फास्ट करवायचा आहे. संघाचं पहिलं षटक घेऊन स्वप्नील. विराटच्या मैदानामध्ये आपण पाहिलं, नक्कीच आपण सीएसटी मध्ये जी ओलला आपण पाहिलं, या संघाने लगातार एक दिवसामध्ये 2 चषक सुद्धा जिंकलेले होते. असा हा मोठा संघ शिवशक्ती आमने सामने तेवढाच ताकदीचा संघ खरवटे संघ सुद्धा आपण पाहिलं. स्ट्राईकला बॅटर, स्ट्राईकला अजित, स्ट्राईकला आहे बॅटर स्वप्नील. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये विराजमान. अजित आणि स्वप्नील बॉलिंग साठी आहे. बॉलिंग एंड वर स्वप्नील, ओहो बॅक व्हायला पहिला चेंडू टाकला, ऑन द राईस केला शॉट, मिड ऑन ट्रॅव्हल झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. म्हणजे वसीमभाई कैते चलो आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. खरवते या संघाला सुद्धा रेंज मध्ये यायचं आहे, कारण का तेवढाच ताकदीचा संघ आहे. फलंदाज बाद झाले, धावसंख्या झाले 4 धावा.
आउट झालेलं आउट सगळे झाले 5. राजापूरचा एक प्रतिनिधी यायचा राजापूर आयकॉन. सहाव्या मॅच कडे धावसंख्या झाले 4 चेंडू मध्ये 5 धावा झाल्यात. एक विकेट खरवत्या संघाने गमावलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहणार. नवीन बॅटर सतीश मैदानामध्ये आहे. अप टॅकल बॉल चांगला हिट केलेला आहे. जबरदस्त कॅच. समीर होल्ड इज गोल का माझ्या नावाची चर्चा सातत्याने दापोली तालुक्यामध्ये होत असेल त्याचं मात्र प्रक्षेपण करताना मोठा फलंदाज मात्र बाद झालेला आहे. म्हणजे ख्वाब भले तुटते रहे, ख्वाब भले टूटते रहे, हौसले फिर भी जिंदा हो, हौसला अपना इतना रखो कि मुश्किल भी शर्मिंदा हो गुरु, मुश्किल भी शर्मिंदा हो. आणि चांगली कॅच समीरने पकडलेली आहे. भरपूर चांगली कॅच म्हणावी लागेल कारण ओल्ड इज गोल्ड. बघा समीरने कॅच कशी पकडली. भरपूर वेळ घेतला आणि काय जल्लोष मध्ये साजरा त्यांनी केला. त्याला माहिती आहे की काय महत्व आहे. विकेटचं महत्व त्याला माहिती आहे कारण भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवलेलं आहे. बाहेरच्या संघामध्ये सुद्धा 5 PCC 5च्या संघामध्ये सुद्धा भरपूर काळ त्यांनी घालवलेला आहे. असा बॅटरनं सर्वात जास्त जर अनुभव जर त्या शिवशक्ती संघामध्ये जर असेल तर समीरकडे आहे. नक्कीच चांगला भरणा असलेला संघ नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. 5 ते 6 बॉलर या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला भेटेल. व्यवसाय गटामध्ये तुम्हाला कुणाल खेळताना पाहायला भेटेल. आणि कुणालची वसीमभाई काही चेंडू 20,000 मध्ये बोली लागलेली आहे. मुंबईच्या संघामध्ये जे मुंबईला मोठी टुर्नामेंट जी IPL टाईपची टुर्नामेंट असते तिथे 20,000ची बोली कुणालला लागलेली आहे. फास्ट सामना खेळवायचा थोडा. कुलाबा प्रीमियर लीगला कुणालची मात्र 20,000ला बोलले. सर्वांच्या वाढवायचे आहेत. कुलाबा प्रीमियर लीगला ह्या खेळाडूची आडेगावातल्या खेळाडूची 20,000ची त्याला बोली लागलेली आहे कारण ऑलराऊंडर खेळाडू आहे. व्यवसाय गटामध्ये सातत्याने कुलाबा मधून खेळणारा खेळाडू. धावसंख्या झाले 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा बॉल नक्कीच घेऊन येतोय स्वप्नील. 6-7 पावलाचा स्टार्ट घेऊन फास्ट सामना स्वप्नील जरा खेळवायचा आहे. स्ट्राईकला कल्पेश नवीन बॅटर मैदानामध्ये. नक्कीच आपण ओंकारला सुद्धा बॉलिंग लाईनवर नक्कीच पाहताना पाहायला आनंद होईल. हा सुद्धा मोठा बॉल आहे. DPL ज्याने गाजवलेला असा प्लेअर. आणि डान्सिंग द ग्राउंड खेळलेला शॉट पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुशांतने चांगला चेंडू गॅदर केला. तेवढा चांगला थ्रो नक्कीच पाहायला भेटेल. ऋषिकेशने मात्र आपलं काम केलेलं आहे. किपरला मात्र वसीमभाई काही चेंडू गोलंदाजचा आरसा समजला तो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 7 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा झालेल्या आहेत. नक्कीच सर्व टीम आपल्याकडे युट्यूब सुद्धा दापोली इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा टेलिकास्ट होत आहे. नक्कीच आपला डीजे मॅन सुद्धा निलेश सुद्धा इथे आलेला आहे. डीजे ऑपरेट करतो. मोठमोठे इव्हेंट केलशी मध्ये तो हे करत असतो. कोळी समाजाचे सुद्धा हल्दीचे सुद्धा कार्यक्रम लग्नाचे कार्यक्रम निलेश डीजेच्या माध्यमातून सादर करत असतो. धावसंख्या झाली 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. फास्ट सामना खेळवायचा जरा. आणि याच्यानंतर होणार सामना यंग बॉईज क्रिकेट संघ आडखल वर्सेस सुलतानिया वालवटी.
दोन्ही संघाने टॉस साठी यायचं आहे आणि श्रीवर्धन म्हणजे श्रीवर्धन तालुक्यामधली मात्र असा संघ आहे वालवट या संघ. दरवर्षी सुलतानिया वालवट असा संघ आहे की दरवर्षी या केलशीच्या ग्राउंडवर खेळण्यासाठी येत असतो. सर्वांनी टाळेबाज सुलतानिया वालवट या संघासाठी. दरवर्षी हा संघ इथे येत असतो. म्हणजे ते असलेलं केलशी गावावर त्यांचं प्रेम दिसून येत असते. मित्रांनो, जाऊया मैदानाकडे. बॉलिंग साठी आलेला ओमकार. नक्कीच सातत्याने आम्ही टेनिस क्रिकेट मध्ये ओमकार देसाईची चर्चा करतो आणि हा ओमकार बघूया काय करतोय. हाफ टॅकल बॉल, परफ्यूम डिलिव्हरी टाकलेली आहे आणि चांगली स्पीड. आडे एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान ओमकार चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा ओमकार 6-7 स्टार्ट घेऊन डीपीएल मध्ये ह्या खेळाडूची नक्की चर्चा होते. तो बॅटर काय गोलंदाजी करतोय. दोन्ही चेंडू मात्र त्यांनी परफ्यूम चेंडू टाकलेले आहेत. परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण पाहायला भेटते. म्हणजे तू फक्त हो म्हण वसीमभाई, काही ते चेंडू तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणीन अशी स्टेटस ठेवणारे पोरं कडीपत्ता तोडायला जात मार खाऊन येतात. अशी अवस्था बॅटरची सुद्धा झालेली आहे. कारण का दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट होता तुम्ही पाहिलं. आता मात्र लाईनचे बटके तो मिलेंगे पटके गुरु. आणि पंचाच्या दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या. हवांतर धावसंघ झाले 8 धावा. बॉल होता व्हाईट, हवा झाली ओमकारची टाईट. धावा मिळाले 1 धावसंघ झाले 8 धावा. आणि याच्यानंतर होणार सामना यंग बॉयज क्रिकेट संघ अडखल वर्सेस सुलतानिया वालवट. दोन्ही संघाला विनंती करतो संघनायकाला टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा ओमकार 6-7 स्टार्ट घेऊन टाकला चेंडू. हो, चांगला चेंडू टाकला होता परंतु किस्मत सुद्धा बहादुरो का साथ देतीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओमकारचे लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धावसंघ झालेली आहे. 9 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. मतकर निराशा की बातें, मतकर निराशा की बातें. आज जीवन संभल के आशा है, कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा आहे. कर्मनिवाधिकार से मा फलिशु कदाचन. जेव्हा कौरव पांडवामध्ये जे युद्ध सुरू होते तेव्हा मात्र श्रीकृष्ण गीता सांगतो अर्जुनाला. तशी मात्र गीता सांगताना समीर आपल्या खेळाडूंना, नक्कीच समीरकडे सर्व धुरा आहे. आणि पुन्हा एकदा व्हाईट. बघूया जाऊ पंचांकडे. व्हाईट +1 1+1 ये बडी नाइंसाफी आहे. नक्कीच अतिरिक्त धावा मिळतील कारण का हे जे धावा मात्र जास्त सेट करा द्यायचे नाहीत. कारण का ही आउटफील्ड थोडी खराब आहे. त्यामुळे धावा कमीत कमी तुम्हाला रोखायचे. कारण का आतापर्यंत मोठी धावसंख्या कोणत्याही संघाने उभारलेली नाही. धावसंख्या झाले 3 चेंडू आणि 11 धावा फलकावर लगावले गेले आहेत. भगवान श्रीकृष्ण करंगलीवर पर्वत उचलतो आणि बासरी मात्र 2 हाताने वाजवतो. जर भगवान श्रीकृष्ण करंगलीवर पर्वत उचलत असेल तर बासरी मात्र अशी गरकन फिरवली असती. पण भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे, जर भगवान श्रीकृष्णाला माहिती आहे नात्यामध्ये संबंध जपायचा असतं आणि रणांगणामध्ये मात्र पराक्रम गाजवायचा असतं. आपण मात्र उलट करतो. आपण रणांगणामध्ये नात्यामध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणामध्ये मात्र शस्त्र खाली टाकतो. तुम्हाला रणांगणामध्ये शस्त्र खाली टाकायचे नाही, ते मात्र तुम्हाला पराक्रम गाजवायचा आहे. कोणता खेळाडू इथे पराक्रम गाजवतोय. तुमच्याकडे बॉलर 4 ते 5 बॉलर आहेत, पण तुम्ही काल काय केलं त्याला महत्व नाही. तुम्ही विरारला फायनल मारली, तुम्ही नक्की चर्चगेटला फायनल मारली, नक्की त्याची चर्चा होईल. त्याचा सुद्धा नक्कीच अभिमान दिनेश शेंडेकरला असेल, त्याचा अभिमान नक्कीच दिलीप भोईनकरला असेल. कारण का आपल्या संघाने मुंबईच्या ग्राउंडवर फायनल मारलेले, त्याचा अभिमान प्रत्येकाला असतो. परंतु तुम्ही इथे काय करताय ह्याला महत्व आहे. तुम्ही काल काय केलं त्याला महत्व आहे, तुम्ही आज काय करताय ह्याला महत्व आहे. तुमची पाठीराखे सुद्धा इथे आलेले आहेत. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा चेंडू बॅकला टाकलाय. जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल. आडे एक्सप्रेस मैदानामध्ये विराजमान. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. आतापर्यंत फलकावर लगावले गेले आहेत. फास्ट जरा सामना फास्ट खेळवायचा आहे. थोडी स्पीड कमी झालेली आहे. यंग बॉयज क्रिकेट संघ अडखल वर्सेस सुलतानिया. रत्नाकर राणे सरांच्या असे टॉस होणार आहे. वालवटी वर्सेस चांगली फिल्डिंग केलेली आहे दिवेशने. जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. 1 धाव वाचवलेली आहे. आपल्या संघाचा निरंजन नक्कीच खुश असेल.
निरंजनला आयकॉन केलेलं आहे. बघा निरंजन आपल्या संघाकडे काय करतो याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. आणि आणखल हा संघ टॉस विन झालेला आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 13 धावा फलकावर लगावले गेलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 13. आता मात्र बॉलिंग साठी आला कुणाल. कुणाल कैती चेलू जगाच्या बाजारात जरा जपून चाल मित्रा. सांगता येत नाही कोण कुठे जाल मित्रा. नाहीदा टाकला चेंडू हाफ ट्रॅकल बॉल स्विच हिट केला स्क्वेअरला चेंडू जातोय. डान्स इन द ग्राउंड खेळला शॉट. जाऊया पंचांकडे. पंचाने मग 2 धावा दिलेल्या आहेत. सांगता येत नाही कोण कुठे जाल मित्रा. तू सरळ मार्गाने चाल मित्रा. इथला वाटा वाकडे आहेत. जागो जागी कोले कुत्रे आणि लांडग्यांच्या टेकड्या आहेत. तू तातवाणीने चाल मित्रा. इथे स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही. तर कुठलाच कुत्रा चावत नाही. पुन्हा एकदा कुणाला 6-7 पावला स्टार्ट. स्ट्रायकिंग इंग्लंड नक्की जाऊन पाहणार आहोत. कल्पेश फुल टॉस चेंडू. आता मात्र पंचाने व्हाईट चेंडू घोषित केलेला. धावसंख्या झाले 16 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा कुणाल सज्ज झालेला आहे. हो पुन्हा एकदा मोठा शॉट मारला फटका. चेंडू माजला आंबेल चेंडू मात्र पंधरीला गेलाय. आता मात्र नक्कीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कुणाल यांचं. धावसंख्या झालेली आहे फलकावर लगावले गेले 16 धावा. दोन चेंडू झालेले आहेत. कल्पेश आणि अजित दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. चप्पल झालाय. डान्स इन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ऋषिकेशला मात्र फिल्डिंग करावी लागेल. एक धाव महत्वाची आहे. बँक बॅलन्स तुम्हाला कमी ठेवावा लागेल. बँक बॅलन्स जर तुम्ही वाढवलात तर नक्कीच तुम्हाला नंतर टेन्शन असेल कारण का तुमच्याकडे पेन्शन नाही. ज्याच्याकडे पेन्शन नाही ना स्वप्न त्याला नंतर टेन्शन येतं. हो हवेमध्ये चेंडू हवेमध्ये स्वतः ऐकून निरंजन आणि निरंजन पकडला खेळ. बॅटरचा संपला एक खेळ आणि मिळालाय संघाला एक मोठा मेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चांगली कॅच म्हणावे लागेल. कामाला कॅप्टन केलं त्याचं मात्र प्रक्षेपण करताना निरंजन नाथगावकर नाथ खुला आणि गणपती पुला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. खरं हा संघ सुद्धा मोठा संघ आहे परंतु तेवढेच अडचणीमध्ये सापडला संघ. नक्कीच आता मी वारंवार कॉमेडीच्या माध्यमातून सांगत असं वसीमभाई कधी चलू अभ्यास करा. अभ्यास करून मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं असतं ते कोणासमोर नतमस्तक होत नाही. आतापर्यंत इतिहास आहे. जी माणसं पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात हे आपण पोहोचतो. तुम्हाला डोक्याने चालायचंय नुसतं पायाने चालायचं नाही कारण का इथे मात्र आउटफील्ड खराब आहे त्यामुळे तुम्हाला एका दुःखात हवा काढून तुमची धावसंख्या वाढवायची. 24 ते 30 धावा यामधला डिफरन्स जर तुम्ही बनवलात तर नक्कीच तुम्ही चांगला धावा सेट केलात. आणि पुन्हा एकदा बीट पंचांकडे अपील. पंचाने अपील मात्र फेटाळले. धावसंख्या झालेली आहे 17 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. कोण विसरेल वर्ल्ड कपची ती मॅच. इंग्लंडचा इयान मॉर्गन शतक साजरं करताना त्यांनी 17 षटकार त्याच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहिले. नक्कीच नंतर आपण चर्चा केली. पाकिस्तानचा मोहम्मद शमी आणि नक्कीच शमीची आपण चर्चा केली. 17 चेंडूचा षटकार टाकताना मात्र त्यांनी इट्स क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. आणि धावसंख्या झाले 19 धावा झाल्यात आणि 20 धावा बनवायच्यात.
शेवटच्या बॉलवर किती धावा आल्या शेवटच्या बॉलवर? दर्शन 3 ना. शेवटच्या चेंडूवर 3 धावा झालेले आहेत आणि धावसंख्या झालेले 20 धावाने 21 ला विन आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. ठरवते संघाला विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण स्वीकारायचं. ठरवते सामन्याला सुरुवात करायची आहे. ठरवते 12वा खेळाडू
ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय. 21 बिन 18 चेंडू आणि 21 धावा असा रंगला सामना. वसीमभाई कैते चलू अफाट ऐशा मैदानी, अफाट ऐशा मैदानी, तोयशी वेलो वेली, धाव तुझा येताच जमवशी आपली खेळी. काल करीब गोलंदाजी, काल करीब गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, तव झेल घेवाया, जो तो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक, तुझा उधळण्यास धाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुराचा धाव. चतुर आणि सावध, जो तो येते रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक दासाला घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे उडून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. बघूया कोणता संघ इथे इतिहास घडवतोय. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 21 धावाचं आव्हान ठेवलं आणि दोन्ही बॅटर मैदानामध्ये ऋषिकेश आणि समीर दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये विराजमान झालेले आहेत. जाऊया मैदानाकडे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र सुरुवात झालेली आहे. झूठ बिकता है, सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. झूठ बिकता है, सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. तीनों लोगों में फैला है, फिर भी बॉटल में बिकता है पानी, फिर भी बॉटल में बिकता है पानी. जाऊया मैदानाकडे. आता मात्र 18 चेंडू आणि 21 धावा असा हा रंगणारा सामना. अजराने यायचा. अजराला विनंती करतो, मुख्य व्यासपीठावर यायचा आहे. यंग झाडखरचा कर्णधार आजगर, अजर कम इनसाइड. मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि सगळ्या मैदानाकडे बॉलिंग साठी आलेला आहे सतीश. ऑल इज कॉल्ड. स्ट्राईकला बॅटर ऋषिकेश. ऋषी टू. पहिलाच बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. राणे वायरमॅन यांच्याकडून 3 ओव्हर मध्ये जर पहिला षटकार मारला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज. राणे सरांनी एटीएम मधून कडकडत अशी नोटा आणलेल्या आहेत. राणे सर काही त्याच्या 2000 के पहिले गुलाबी होटो की बारिश होती थी, आता मात्र गुलाबी नोटों की बारिश हो रही है. नाहीदा स्ट्रायकिंग एंड लाय ऋषिकेश. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला आहे. नक्कीच शिवशक्तीचा निर्णय सुद्धा नक्कीच फसताना दिसतो की काय, कारण का धावा मात्र कमी आहे. जेव्हा धावा तुमचे कमी आहे तेव्हा मात्र कुणालने नक्कीच चांगली बॅटिंग केली असती, कारण का इक्का दुक्कीची मॅच आहे ही. परंतु क्रिकेट आहे, त्यांचं नक्कीच समीकरण काय आहे ते नक्कीच आता समजणार आहे. धावसंख्या 2 चेंडू बॅक टू बॅक ऋषिकेशने मात्र डॉट केलेत. आपण नक्कीच चर्चा करतो का 3 बॉलनीच फक्त आपण वरती आहोत, कारण का 18 चेंडूने 21 धावा म्हणजे 3 बॉलनीच वर आहोत. डान्स इन द ग्राउंड, स्टेट ग्राउंड. धावा काढायचे आहेत. एक धावर मात्र समाधान. 3 चेंडू आणि धावसंख्या झाले 1 धावा फलकावर लगावली गेलेली आहे.
नाही दा सुधीर. आता पंचाने मात्र वाईट चेंडू घोषित केलेला आहे. नियम क्रमांक 22 लागू होताना समीर, चांगला असा अनुभव समीरकडे आहे. दोन्ही अनुभवी असे चांगला शॉट नक्कीच आपण मिड विकेटला पाहिला, कव्हर पॉइंटला पाहिला. एक धाव सावध दुसऱ्या धाव्यासाठी आणि बघूया चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. धावसंख्या झाले 4 धावा फलकावर लगावले. चांगली रनिंग नक्कीच म्हणावी लागेल. नक्कीच आपण जाऊया या बॉल नंतर दम बिर्याणी. वसीम भाई दम बिर्याणी खाल्लात की नाही? नक्कीच दम बिर्याणीचं सुद्धा नक्कीच आपण उदाहरण आपल्या समोर सादर करू. आणि आता व्हाईट प्लस नाही एकच धाव. पंचाने मात्र एक धाव घोषित केली आहे. मैं आपसे माफी मांगना चाहूंगा. झुकके जो झुकते उनमें जान होती है. अखंड तो मुर्दों की पहचान होती है. एक धावेवर समात एकच एकच धाव. धावसंख्या झाले 5 धावा फलकावर लगावल्या गेलेत. पुन्हा एकदा सुधीर एक नंबर जर्सी परिधान करून नक्कीच के राहुलकडे आपण पाहिलं. त्यासोबत जर्सी क्रमांक 1 आहे. हो स्टेट द ग्राउंड केला शॉट. धावायचं मात्र तुम्ही शॉट नुसते खेळायचे नाहीत. कारण का एक एक धाव महत्वाचे. भरपूर खेळाडू तुमच्या संघामध्ये 11 खेळाडू आहेत आणि जो 11वा खेळाडू तो त्यांचा आयकॉन आहे तो म्हणजे निरंजन. धावसंख्या झाले 7 धावा फलकावर लगावले गेलेत. वसीममध्ये दम बिर्याणी खाल्लात की नाही कधी? म्हणजे रात्रीच्या शिल्या भाताला सकाळी फोडणी देऊन नवऱ्याला दम देत घालणे म्हणजे दम बिर्याणी. अशी दम बिर्याणी असते ही घरची दम बिर्याणी. धावसंख्या झाले 7 धावा. आता 12 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आहे. समीर फक्त 2 चेंडूने ते वरती आहेत. त्यामुळे तुम्हाला डिफेन्स खेळ खेळावा लागेल. कारण का तुम्ही जेव्हा शॉट मारता एक्का दुक्का आणि व्हाईटचे सुद्धा धावा निघतात. त्यामुळे मोठी फटकेबाजी तुम्हाला करायची नाही. कारण का तशी आउटफील आहे. धावा मात्र येत नाही. त्यामुळे रणनीती तुम्हाला आखावी लागेल. आता 12 चेंडू आणि 14 धावा असं मात्र समीकरण आहे. बॉलिंगसाठी मात्र आलेला आहे स्वप्नील. आणि अंजरला हा संघ सुद्धा आलेला आहे. यंग बॉयज अंजरला मोठा संघ आहे. नक्कीच आमचा आवडता संघ सुद्धा आहे. त्यांचे खेळाडू सुद्धा इथे आलेले आहेत. चांगली मॅच नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय हाफ ट्रॅकल बॉल. आता मात्र वाईट चेंडू होता की वाईट चेंडू होता माहिती नाही. परंतु नक्कीच कोणता तरी वेगळा चेंडू होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलर स्वप्नील. 27 नंबर जर्सी परिधान करून आणि 27 हा आकडा आयसीसीच्या माध्यमातून काळा दिवस मानला जातो. कारण का त्या दिवशी एका खेळाडूचे निधन झालं होतं. फक्त दिशा दिलेली आहे. आता मात्र सूर नक्कीच गवसलेला आहे ऋषिकेशला. कारण का डिफेन्स खेळ खेळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंचांकडे अपील आणि 2 धावा पंचांनी दिली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. पुढारी आणि वसीमभाई डॉक्टरचं म्हणजे असं संभाषण चालू असतं. पुढारी म्हणतो माझ्या तब्येतीचा रिपोर्ट मला समजेल अशा भाषेमध्ये सांगा. डॉक्टर म्हणतो तुमच्या तब्येतीनुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे. फुसफुसे खोटी आश्वासने देत आहेत. उजवीकडे किरण्याने पदाचा राजीनामा दिला आहे. चरबी महागाईप्रमाणे वाढत आहे. त्यामुळे आतड्यामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या सर्वांचा परिणाम डोक्यातील पक्षश्रेष्ठीवर पडत आहे. त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत. हे पुढारी आणि डॉक्टरचं संभाषण. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील स्ट्राईकला आहे. समीर चांगला असा अनुभव आहे. समीरला माहिती आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता खेळ खेळायचा आपल्याला. तशीच खेळी मात्र समीरला करावी लागणार आहे. आणि आता मात्र जाऊ आम्ही पंचांकडे. पंचांना आपला निर्णय सांगायचा आहे. 1 रन लेग बायच्या स्वरूपामध्ये. तीन चेंडू बाकी आहेत. 1.3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. 12 धावा
स्ट्राईकला ऋषिकेश वैद्य. ऋषी आपल्या संघाने काय करतोय, डान्सिंग द ग्राउंड, चांगला शॉट अटेम्प्ट केलाय, हवेमध्ये चेंडू जातोय, जबरदस्त जबरदस्त एफर्ट आहे, सर्वांना वाजवायचे आहेत. नक्कीच कॅच सोडलेले परंतु खरोखर अप्रतिम अशी कॅच घेण्याचा प्रयत्न. मला तर नक्कीच वसीमभाई कैती चलू आठवण झाली जॉन्टी रोडची, कारण का जॉन्टी रोड आयसीसीच्या माध्यमातून 12वा खेळाडू होता आणि एका खेळाडूला जेव्हा दुखापत झाली, जॉन्टी रोड जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा त्याने 7 कॅचेस पकडल्या आणि 7 कॅचेस पकडल्या म्हणून आयसीसीच्या माध्यमातून 12वा खेळाडूला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग केलेली, एफर्ट नक्कीच म्हणावं लागेल. हो, पुन्हा एकदा मोठा फटका, माझा प्रयत्न आता माझा चेंडू डॉट झालेला आहे. आधीच्या बॉलमध्ये चेंडू नक्कीच ऋषिकेशने 2 धावा काढल्या, परंतु नंतर ऋषिकेशने एक बॉल डॉट केलं. हे क्रिकेट आहे, त्यामुळे क्रिकेट तुम्हाला मास्टर माइंड गेम नक्की तुम्हाला खेळावं लागणार. आता मात्र 7 चेंडू 7 धावा आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील, 6-7 बॉल स्टार्ट आहे. स्ट्राईकला ऋषिकेश. हो, परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच आपण पाहिली आणि ओव्हर झालेली आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. वसीमभाई कैती चलू, बायको जर आजारी असेल तर तिला कुठे न्यायचं? वसीमभाई, बायको जर आजारी असेल तर तिला साडीच्या दुकानात न्यायचं, शॉपिंगला घेऊन जायचं. तरी पण ती जर बरी झाली नाही तर तिला सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन जायचं, ती नक्कीच बरी होणार, बरोबर की नाही? हा सामना खेळवायचा है. वसीम भाई कहते चलो, आदमी जन्म लेता है तो हाथ में दिखाई दे दूध की बोतल, लड़का स्कूल में जाता है तो हाथ में दिखाई देती है पानी की बोतल, लड़का और थोड़ा बड़ा हो जाता है तो हाथ में दिखाई देती है बियर की बोतल, लड़का जब हॉस्पिटल में जाता है ना कहते चलो तब हाथ में दिखाई देती है सलाइन की बॉटल, मरने के बाद लोग लेके जाते केरोसिन की बॉटल. म्हणजे बाटली बाटलीची कमाल आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण म्हणावं लागेल. काय घडलं होतं, कारण का 2 चेंडू बॅक टू बॅक ऋषिकेशने डॉट केलं. हे रणनीती तुम्हाला करावी लागेल, कारण का तुम्ही 2 धावाने जेव्हा 1 धावाने वरती जाता तेव्हा फक्त तुम्हाला स्ट्राईक चेंज करायची, रोटेट करायची स्टाईल आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे समीर, बॉलिंग साठी मात्र असेल. आता मात्र सामना ऑन आहे दोन्ही संघाकडे. राणे वायरमॅन कडून शक्यसाठी 100 रुपये आहेत, परंतु मोहम्मद तुम्हाला आवडावं लागेल. 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. जाऊया मॅच कडे. नक्कीच खरवते हा संघ सुद्धा मॅच मध्ये आहे, मॅच अजून खरवते संघाकडे सुद्धा आहे 50-50%. आणि हा बघा काय घडलंय, हा डॉट बॉल, हे आहे समीकरण. पाल इकडे तिकडे फिरताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटते. नक्कीच खरवत्या संघात सुद्धा दाखवतो की आम्ही सुद्धा का आम्ही लांबून आलोय, त्याचं मात्र प्रक्षेपण केलेलं आहे. एकही विकेट मात्र शिवशक्ती संघाची केली नाही, परंतु शिवशक्ती संघाने 2.1 चेंडू म्हणजे 13 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत बनवले आहेत. आता 5 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंगल नक्कीच आपण पाहणार समीर. हा आता मात्र व्हाईट चेंडू, व्हाईट निर्णायक चेंडू असेल. आता नक्कीच थोडे खुश असतील शिवशक्ती संघाचे समर्थक. नक्कीच शिवशक्ती संघाने आता मात्र प्रवीण दादाचं स्वागत मात्र केलेलं आहे. जबरदस्त शॉट मारलेला आहे. प्रवीण दादाचं स्वागत केलेलं आहे. बघू की नवीन भाग बसती भाग इज्जत का सवाल आहे. चांगला शॉट म्हणावा लागेल, टर्निंग पॉइंट. आणि शिवशक्तीची ही जी मॅच चालू आहे आता मात्र धावा 3 आलेल्या आहेत. ही मॅच मात्र आमचा शिवाजीनगर वाडी नंबर 3चा संघ जो आहे, मनोज दादा असेल, नक्कीच प्रवीण दादा असेल, बुम बुम माटे असेल, ते युट्यूबच्या माध्यमातून ही टेलिकास्ट बघत आहेत. कारण का 156 देशामध्ये दापोली इव्हेंटच्या माध्यमातून ही टेलिकास्ट होत आहे. आणि तिथे मात्र धावसंख्या झालेले 18 धावा, 18 धावा फलकावर लगावले. 4 चेंडू 3 धावा, 4 चेंडू 3 धावा. ऋषिकेश मास्टर माइंड गेम खेळावा लागेल. 4 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. हो, काय पंच केलाय, आता धावायचंय, आता धावायचंय. भाग मिल्का भाग इज्जत का सवाल आहे. आता मात्र सामना चुकला शिवशक्ती संघाकडे. नक्की त्याचे समर्थक सुद्धा खुश असतील. शिवाजीनगर वाडी नंबरचे खेळाडू सुद्धा नक्कीच खुश असतील, ते सुद्धा मॅच बघत आहेत.
काय स्वीप शॉट पाहिलं ऋषिकेश याच्या माध्यमातून का ऋषीची चर्चा होते त्याची मात्र प्रक्षेपण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. वसीमभाई कहते चलो, कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. सुखी तोच झाला ज्याने घरामध्ये आईबाप ठेवले, ज्याने घरामध्ये आईबाप ठेवले. आता मात्र 3 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण आहे. 3 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण आणि नक्कीच चर्चा होईल. आणि ऋषिकेशने जर एक षटकार मारला तर शिवाजीनगर वार्ड नंबर 1 यांच्याकडून 2200 रुपयाचा कॅश आलेला. ऋषिकेशने जर एक षटकार मारला तर प्रवीण दादा यांच्याकडून 2200 रुपयाचा कॅश आलेला युट्यूबच्या माध्यमातून ते टेलिकास्ट करत आहेत आणि त्यांची सुद्धा टीम आता थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. एक षटकार 2200 रुपये ऋषिकेश. सर्व खेळाडू सर्कल पॉइंटच्या आतमध्ये आहेत त्यामुळे एक षटकारामध्ये 2200 रुपये आहेत. 3 चेंडू आणि 1 धावा असं समीकरण आहे. षटकार मारायचा आहे 2200 रुपये परंतु हवेमध्ये 2200 रुपये उडालेले आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय आणि मोह आवडता आलेलं नाही. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण. ऋषिकेशला मात्र 2200 रुपयाचा मोह आवडता आलेला नाही. हे क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट. 2 चेंडू आणि 1 धावा. वसीमभाई सिरियल बघताना एक गोष्ट नोटीस केली. सिरियल बघताना मी एक गोष्ट नोटीस केली, ज्या बाईची टिकली मोठी ती बाई खतरनाक. बघा आता कोणत्या बाईची टिकली, ज्या बाईची टिकली मोठी ना ती बाई खतरनाक. 2 चेंडू 1 धावा. टीम मिटिंग घ्यायची ना कोणत्या संघाने, टीम मिटिंग घ्यायची नाही कारण का भरपूर उशीर झालेला आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. बॅटिंग साठी आला कुणाल, ज्याची मुंबईमध्ये निवड झाली 20,000 रुपयांनी त्या खेळाडूला. इथल्या अज्ञानचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. केलशीला बुट्ट्या आणि केलशीचा आमटी मॅन, यावर्षी आमटी मॅन म्हणून तो प्रसिद्ध आहे. ती पदवी आम्ही त्याला दिलेली आहे. नक्कीच त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण धावा गेल्या वर्षी पाहिल्या. दोन चेंडू आणि 1 धाव. स्ट्राईक लाईक कुणाल. मास्टर माइंड गेम खेळावा लागेल. याच बॉल मध्ये मॅच मात्र कुणाला संपवावी लागणार आहे. आणि क्रिकेटचा नियम आहे जे जवळ खेळाडू राहणार आहे त्यांची सावली जर पिचवर जर पडत असेल, जिथपर्यंत बॉल पूर्ण कनेक्ट होत नाही बॅटला तिथपर्यंत त्या खेळाडूने हलायचं नाहीये. हा आयसीसीच्या माध्यमातून क्रिकेटचा नियम आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय कुणालसाठी. हो याची लागलेली आहे. शिवशक्ती संघ जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आजर आपला फास्ट सामना खेळायचा आजर आणि यंग बॉयज हा संघ सुद्धा आलेला आवडता असा संघ आहे. आणि भाऊ सुद्धा आलेले, भाऊ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यासुद्धा बसायचं भाऊ. भाऊने सुद्धा गेल्या वर्षी 5 षटकार मारले होते परंतु याच ग्राउंडवर 1 धाव सुद्धा भाऊने काढले होते. हा सुद्धा भाऊचा रेकॉर्ड आहे. आणि चांगला संघ आमचा आंबवलीचा संघ, त्यांची सुद्धा टुर्नामेंट आता ऑर्गनाईज केली होती मुंबईमध्ये. खरवते संघाने यायचंय, सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. ठरवते ना भाऊची सुद्धा आम्ही नक्कीच चर्चा केली. आता बघूया हा आंबोली संघ हा सुद्धा खेळताना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आणि ह्या संघाने सुद्धा मुंबईमध्ये भरपूर नाव आहे, भरपूर टुर्नामेंट त्यांनी जिंकलेले आहेत. साहिल चिमन यांनी यायचंय. आणि आता मात्र विशाल उर्फ भा ओ ह्याच्या हस्ते सन्मान चिन्ह